चला तर आज आपण बनवूया आळूच्या वड्या। त्यासाठी आपण 10-12 मिरच्या घेतल्या त्या मिक्सरला बारीक करून घेतल्या त्या। नंतर आपण लसूण, आलं आणि कोथिंबीर बारीक करून घेतल्या। अर्धा लिंबू आपण पिळला या बेसन पिठात। आता ही आपण चिंचेचं पाणी आपण टाकले। 1 चमचा हळद टाकल्या, थोडासा ओवा टाकला या, थोडासा हिंग टाकलाय। नंतर आपण मिरच्या बारीक केलेल्या त्या आपण टाकून आता थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकले। नंतर असं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर हे आपली आळूची पानं आहेत, हे आपण आता स्वच्छ धुवून घेतले ते। आता त्याला थोडं थोडं आपण केलेलं पिठाचं मिश्रण ते आपण लावायचं। आलटी पलटी करून पानं आपण टाकायची, त्याला चांगलं पीठ लावायचं। नंतर असं गोल गोल आपण करून घ्यायचं। आता हे असं आपण तयार करून घेऊया। नंतर एका कढईमध्ये पाणी ठेवून त्यावर चाळण आपण ठेवल्या। आता चांगलं वाफलून घ्यायच्या वड्या। ह्या बघा अशा वाफलून घेतल्या त्या। आता आपण कट करून घ्यायच्या। नंतर आपण एका कढईमध्ये तेल टाकून आता आपण फ्राय करून घ्यायच्या। चांगल्या खरपूस भाजायच्या। अशा आपल्या आता आळूच्या वड्या तयार झाल्या त्या। अशा आपण सगळ्या तळून घेऊया। बघा आपल्या आळूच्या वड्या तयार झाल्या आता। आवडला असल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला।